नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। काँग्रेसने 4 नावे सुचवली पण मनमानीपणाने यादी बनवण्यात आली आहे असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे। परदेशात शिष्टमंडळ पाठवण्यावरून ही राजकारण सुरू असल्याचं देखील जयराम रमेश यांनी म्हटलं आहे। तसेच आम्ही कुणालाही थांबवलेले नाही किंवा बहिष्कार देखील घातलेला नाही असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला आणखी 11 नवीन अटी घालण्यात आलेल्या आहेत। भारतासोबतच्या वादानंतर पाकिस्तानवर आता या वाढीव असणार आहेत। IMF कडून कर्ज हवं असल्यास पाकिस्तानला 50 अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत। पाकिस्तानला कर्ज हवं असल्यास या अटींची पूर्तता बंधनकारक असल्याच आहे। पंजाबमधील अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर 8 आणि 9 मे रोजी घुसखोरी करून हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला असल्याचं सैन्याकडून सांगण्यात आलेलं आहे। हा हवाई हल्ला होता, मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा हल्ला करण्याचा प्रयत्न उधळून लावला आहे। याबद्दल सीमेवरील जवानांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। पाकिस्तानकडून भारतावर सलग 4 दिवस ड्रोन हल्ले करण्यात आले अशी माहिती सूत्रांकडून मिळते। इतकंच नाही तर प्रत्येक हल्ल्यावेळी पाकिस्तान प्रत्येक लाटेत तब्बल 300 ते 400 ड्रोन थव्याने भारतातील हद्दीत पाठवण्याचा अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भारताचा दारूगोळा आणि क्षेपणास्त्र संपवणं असा एकच उद्देश पाकिस्तानचा या ड्रोन हल्ल्यामध्ये होता असंही आता सूत्रांकडून कळते। भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडने ऑपरेशन सिंदूरचा आणखी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पाकिस्ताननी ड्रोन हल्ल्यानं कसं प्रत्युत्तर दिलंय हे दाखवण्यात आलं आहे। या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याला भारतीय लष्कर योग्य उत्तर देताना दिसून येत आहे। आपल्या सैन्यानं शत्रूचा चौक्या उद्ध्वस्त केल्याचे पाहायला मिळते। मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित राष्ट्रीय सुरक्षेचे निर्णय घेतले त्याबाबत आभार मानत शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून सध्या संयम बाळगावा असं आवाहन पत्राद्वारे केले आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। लातूर येथे बोलत असताना यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। मी जातीयवादीसाठी नाही, पण मराठा आरक्षण हे आरक्षणाच्या टक्केवारीचा बाहेर जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणार नाही असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटलांनी एक व्हिडिओ त्यांच्या फेसबुकवर शेअर केला आहे। इंदापूरला जात असताना आजवरून मार्ग बदलून हिरा अक्का यांच्या वडापावच्या या छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी वडापाव खाण्याचा आनंद घेतला आहे। आपणही कधी लाकडी या गावातून किंवा परिसरातून जात असाल तर नक्कीच भेटू, वडापाव खाण्याचा आनंद घ्या व हिरा अक्कांना उपजीविकेसाठी मदत करा असं कॅप्शनही हर्षवर्धन पाटील यांनी दिलेलं पाहायला मिळत आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे। सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युद्धवेतू सुरू आहे। कागदपत्र मिळालेले नसल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केलेला आहे। पेनड्राईव्ह देखील अद्याप मिळाला नसल्याचा आरोपींच्या वकिलांना म्हटलं आहे। दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम आज गैरहजर आहेत। मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे। या अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। खेड भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर हा अपघात झाला आहे। सकाळी 6 वाजेच्या सुमारास अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे निकटवर्तीय सुशील मोझर यांची नवीन थार चालवली असल्याची पाहायला मिळाले आहे। यांनी स्वतः ती थार चालवत सातारा शहरातून सफर केली आहे। दरम्यान साताऱ्यात कोणतीही नव वाहन घेतली तर उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्या वाहनाचं पूजन ते करून घेतात आणि यासह यांना एक राईडही देतात। असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। रायगडच्या महाडमध्ये स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे। यावेळी सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली असल्याचे पाहायला मिळाले। खांद्यावर रुमाल ठेवत आणि हात जोडून सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची स्टाईल करून दाखवली आहे। मुंबईतनं आता एक महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। मुंबईतील KEM रुग्णालयात कोरोनाबाबत आलेल्या 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांना कोरोनासह इतर व्याधी होत्या असं KEM रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे। 58 वर्षीय महिलेसह 13 वर्षीय मुलीचाही मृत्यू झाल्याचं कळतं।
पाक विरोधातील संघर्षानंतर भारताने जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय। जागतिक मंचावर भारताची बाजू मांडण्यासाठी मोदी सरकारने शिष्टमंडळ तयार केलंय। याचीच कॉपी आता पाकिस्तानकडून करण्यात आल्याचे दिसून आलंय। पाकिस्तानने बिलावल भुट्टोच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करून बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलंय। पाकिस्तानने वापरलेल्या चीनी मिसाईल आणि तुर्की ड्रोनचे आता भारतीय लष्कराकडून तुकडे करण्यात आलेले आहेत। तसंच तुकडे पडलेले मिसाईलचे प्रदर्शन देखील भरवण्यात आलेले आहेत। भारतीय लष्कराकडून हे प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे। पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेले ड्रोन देखील भारताने हवेतच निष्क्रिय केले आहे। मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे। मुंबईतील विधान भवनाच्या प्रवेशद्वाराचं आग लागल्याची घटना घडली आहे। विधान भवनातील ज्या ठिकाणातून अभ्यागतांना सोडले जाते त्याच प्रवेशद्वारी ही आग लागल्याची माहिती समोर आहे। ही आग लागताच सर्वत्र मोठ्या प्रमाणातून धूर झाला आहे। स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे। मनोज जरांगे यांनी रुग्णालयात जाऊन शिवराज देवटेची भेट घेतली आहे। त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। बीड जिल्ह्यात गुंडगिरीच्या माध्यमातून हल्ले होतच राहणार, किती दिवस आम्ही तरी शांत राहायचे, आम्ही काय नुसतं भेटी देत फिरायचं, ही विदारक परिस्थिती दूर करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईल असं यावेळी जरांगे यांनी म्हटलं आहे। पाकिस्तानच्या सिंध प्रांतात दहशतवादी सैफुल्ला खालिदची हत्या झालेली आल्याची माहिती समोर येत आहे। लष्कर-ए-तोयबाचा सैफुल्ला खालिद हा टॉपचा कमांडर होता। अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या घालून दहशतवादी सैफुल्ला खालिदची हत्या करण्यात आलेली आहे। नेपाळमधील युनिट सांभाळायचा लष्कर-ए-तोयबाचा संघटनेचं दहशतवादी कारवायांसाठी केडर उभे करणे तसेच आर्थिक मदत पुरवणे हे त्याचे प्रमुख काम होते। कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट करण्यात आलेले आहे। या प्रकरणी हरियाणातील सोनीपत येथील अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान यांना अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणी हरियाणा महिला राज्य आयोगाने दाखल घेतली आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेल्या कान उघडणीनंतर रश्मी शुक्ला आणि सुजाता सौनिक हे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार समारंभात पोलीस महासंचालक शुक्ला आणि मुख्य सचिव सैनिक गैरहजर होते, त्यावरून गवई यांनी नाराजगी व्यक्त केली होती। त्यानंतर भूषण गवई हे चैत्यभूमीवर भेट देण्यासाठी गेले, त्यावेळी रश्मी शुक्ला आणि सुजाता सौनिक यांनी चैत्यभूमीवर धाव घातली। मुंबईत कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे। महापालिकेचा आरोग्य विभाग झोपलेला आहे का असं देखील सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे। किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयाचा आज भेट दिली आहे। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे। अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांचे आंदोलन सुरू असून त्यांनी जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणारा GR रद्द करा अशी मागणी केली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेली हरियाणातील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्या आरोपी अटक करण्यात आली आहे। यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी देशद्रोही लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने जिंती परिसरातील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। वादळी वाऱ्यामुळे केळी पिके भुईसपाट झाली आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1 TV न्यूज मराठी।